धामणगाव रेल्वे परिसरातील यवतमाळ बायपास रोडवर गोडाऊन परिसरात एक अनोळखी पुरुष जातीचं अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेले शरीर धामणगाव पोलिसांना आढळून आलंय। सदर अर्धवट मृतदेह धामणगाव रेल्वे येथे सापडल्यानंतर परिसरात अनेक शंकाकुशंकांना पेव फुटलाय। त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या आदेशानुसार 3 दिवस हा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवून या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेतला गेला। शेवटी मृतदेह अर्धवट अवस्थेत असल्यामुळे जास्त दिवस ठेवणं शक्य नव्हतं। त्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात कार्यरत असलेल्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांना धामणगाव रेल्वे पोलिसांनी माहिती दिली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली आणि आज दुपारी 12 वाजता त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून मातोश्री फाउंडेशन हे सामाजिक उपक्रम धामणगाव तालुक्यामध्ये व जिल्ह्यात राबवत आहे। यापूर्वीसुद्धा अनेक बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार मातोश्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। आज तळणी निंबोरा परिसरात एक बेवारस मृतदेहाची माहिती पोलिसांनी दिली। 3 दिवसानंतर आज मातोश्री फाउंडेशनच्या वतीने रीतिरिवाजाप्रमाणे त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हे कार्य सतत मातोश्री फाउंडेशन सुरू ठेवणार आहे। ज्या ठिकाणी बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला असेल त्या ठिकाणी कधीही मातोश्री फाउंडेशनला कॉल करा, आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत।